हे आहे आमच्या इथलं भाजी मार्केट. आता मी भाजी घेऊन घरी आली आहे आणि संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. तर पाऊस पण खूप चालू होता, तर छत्री मी नेली नव्हती. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अशा प्रकारे भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन आली. गेलेली मार्केटमधून ही भाजी आणली आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळे काही जास्त भाजी आणल्या गेली नाही. तर भेंडी आणली आणि कारले आणले. म्हटलं कारले दिसले नाही, कारले विसरली की काय भाजी. बघा छोटे छोटे कारले आणले, तर मसाल्याचे उद्या कारले बनवूया. कारले खूप आवडतात मला. आणि अद्रक आणली, हिरवी मिरची आणली आणि कोथिंबीर आणलं आणि मक्का आणला. आता पावसाळा सुरू आहे आणि मक्का सर्वांनाच आवडता आहे, सर्वांचाच आवडता मक्का असा आहे. आणि मस्त निंबू पण आणलेत. मी म्हटलं भाजून घेते गॅसवरती. तर 10 रुपयाला 3 निंबू आणलेत आणि 50 रुपयाला 6 मक्का आणला. तर आता काही जास्त जेवण बनवायचं नाही आहे, थोडासा भात आहे तो फोडणीचा करते आणि सकाळच्या 2-3 चपात्या आहेत आणि कढीपत्ता कोथिंबीर आणलं. तर फोडणीचा भात बनवते, मक्का भाजते. तर चला मग कढई ठेवते. हे छोटी कढई ना बरी पडतं मला, म्हणजे थोडीशी भाजी बनवायची असली किंवा थोडासा भात फोडणीचा करायचा असला तर या छोट्या कढईमध्ये ना मस्त होतं. आणि माझ्याकडे आहेत 3-4 कढया आहेत, पण त्या थोड्या मोठ्या आहेत म्हणून मी छोट्या कढईमध्येच बनवते. तर थोडंसं म्हटलं जिरा फ्राय करूया, जिरा भात. तर थोडा कढीपत्ता टाकला आणि थोडंसं जिरं टाकलं. त्याच्यामध्ये हळद काही टाकली नाही भातामध्ये. तर हा भात सकाळचा होता, म्हटलं थोडासा जिरं टाकून फ्राय करूया भाताला. तर अशा प्रकारे जिरा भात केला, थोडंसं कढीपत्ता टाकला आणि मग जिरं टाकलं आणि मग त्याच्यानंतर भात टाकला. तर असे पण मुलं आवडीनं खातात. आणि मग थोडंसं मीठ टाकते. तर अशा प्रकारे भात तयार झाला. सकाळी ना दही घातलेलं बेसन बनवलं मस्त तिखट. आणि मुलगा काही घरी जेवायला आला नाही, तर मग त्याच्यामुळे बेसन ते उरलं. तर म्हटलं आता भाजी काही बनवायची नव्हती, तर सकाळच्या चपात्या आणि भात आणि बेसन होतं. तर म्हटलं आता मक्का भाजला की मग एवढी काही भूक नाही राहत. तर अशा प्रकारे व्यवस्थित मक्का भाजून घेतला, खूप छान लागतं. मी कल्याणला गेली ना की ते दाणे काढलेले असतात बघा, सहसा करून मी दाणे आणते आणि कुकरामध्ये उकळून घेते. खूप छान लागतात. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ थोडंसं निंबू घातलं ना की ते उकळलेले दाणे पण खूप छान लागतात. आणि मी मक्का पण कुकरामध्ये उकडूनच घेते. मग तुम्ही उकळून खाऊन बघा, खूप छान असा मक्का लागतो. भाजलेल्या मक्क्यापेक्षा ना जर तुम्ही कुकरामध्ये मक्का उकळला ना तर तो खूप छान आणि टेस्टी लागतो. आणि हा पण खूप छान माझा मक्का तयार झाला. चला मग भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.